नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करण्यासाठी आलोय। MBBS इन तेलंगणा। आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते युअर ड्रीम आवर गायडन्स युअर फ्युचर ॲज अ डॉक्टर। टोटल पॅकेज 92 लाख। संपूर्ण तेलंगणा राज्यामध्ये एकूण 28 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। वास्तविक पाहता त्यामधले 2 कॉलेजेस गेल्या वर्षी डीम्डमध्ये गेले। एक तर मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर को एज्युकेशन आणि मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी फॉर वुमन असे 2 कॉलेजेस आपल्याला त्या ठिकाणी 20 लाख रुपये आणि 22 लाख रुपये पर इयर फीस झालेले आणि ते कॉलेजेस आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत। राहिलेले सगळे जे कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसमध्ये तुम्हाला मी ॲडमिशन प्रोसेसनुसार सांगितलं की 20,000 भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं। इक्वॅलन्सी सर्टिफिकेट, स्टडी सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट आणि इतर तुम्हाला सर्व सर्टिफिकेट आपल्याला लागत असतात। त्यानंतर आपल्याला ॲडमिशन मेरिट बेसिसवरती कॅटेगरी बी मधून प्रत्येक कॉलेजमध्ये 150 सीटच्या कॉलेजमध्ये 8, 200च्या मध्ये 10, 12, 13 असे सीट्स उपलब्ध आहेत। खरं तर हे आपला कट ऑफ जर समजा 580 पर्यंत 480 राहिला तर तिथून पुढे एक 30-40 मार्कापर्यंत आपल्याला तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्याला तेलंगणामध्ये ॲडमिशन मिळू शकतं। म्हणजे आपण 440 वगैरे पकडून चालू। तिथून खाली एक 15 लाखाचं निलेमा म्हणून एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये कॅटेगरी बी मधून खूप सारे सीट्स आहेत, 120 एवढी सीट्स उपलब्ध आहेत। त्यामुळे तिथलं मेरिट दरम्यान 400च्या आसपास होईल, 15 लाख रुपये पर इयर फीज आहे। परंतु 400पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि आपल्याला जस्ट इलिजिबल आहे, त्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट कोट्यात महाराष्ट्रामध्ये किंवा डीमच्या NRI कोट्यात जावं लागतं। त्यावेळेस आपण तेलंगणाचा विचार करायला हरकत नाही। तेलंगणा म्हणजे हैदराबाद हे त्याचं राज्याची राजधानी आहे आणि तेलंगणा राज्यामधल्या सर्व 27 कॉलेजेसमध्ये 15% एवढे NRI सीट्स आहेत, त्याला कॅटेगरी सी मधून भरले जातात। आणि यामधील एका कॉलेजमध्ये आपण 92 लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये जस्ट इलिजिबल, इकडे आपण सांगितलेलं ते बघा, हे मेडिकल कॉलेज आहे, हे प्री बुकिंग सुरू झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना 150 पेक्षा जास्त मार्क्स पडणार आहेत असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांना हे ॲडमिशन करता येणार आहे। बघा, नीट स्कोअर जस्ट इलिजिबल, आता इलिजिबलची संख्या माहीत नाही आहे, पण धरून चला की 145 ते 47च्या दरम्यान ओपनसाठी OBC वगैरे चालतं तिकडं। बघा, उत्तर प्रदेशमध्ये OBC SC STचं कॅटेगरीचं जो काही कट ऑफ आहे त्या चालत नाही ओपन स्टेटमध्ये जायला, कर्नाटकमध्ये पण चालत नाही। पण तेलंगणामध्ये मात्र जस्ट इलिजिबल तुम्ही गेल्या वर्षी 113 मार्क जरी असतील OBCच्या SC STला तरी आपल्याला कॅटेगरी सी मधून आपल्याला ॲडमिशन करता येतं। सर्वात महत्त्वाचा आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट आणि लक्षात ठेवण्यासारखा टॉपिक असा आहे की तेलंगणामध्ये एकदा रजिस्ट्रेशन झालं की पुन्हा रजिस्ट्रेशन ओपन होत नाही। त्यामुळे MBBS साठी एकदा रजिस्ट्रेशन झालं तर पुन्हा प्रत्येक टप्प्यामध्ये रजिस्ट्रेशन होत नाही। त्यामुळे एकदा विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन झाला तर जर कमी मार्क्स असतील तुला त्याचं गॅरंटी ॲडमिशन होऊ शकतं। आता गेल्या वर्षी 116 मार्काला विद्यार्थ्याला सुद्धा ॲडमिशन मिळालेलं आहे। आपल्याकडे 128 मार्कच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या पॅकेजमध्ये ॲडमिशन आपण केलेलं आहे। आता हे पॅकेज मी एका कॉलेजचं नाव असं रँडमली सांगता येऊ शकत नाही, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं नाही। कारण बऱ्याच वेळा कॅटेगरी सीची जी फीज आहे ती 11,55,000 कॅटेगरी बी मधली फीज आहे, ती कॅटेगरी सी मध्ये फी आपल्याला दुप्पट होते, म्हणजे 23,10,000 होते। ती 5 वेळा भरली तर 1,15,000 1,15,50,000 एवढी फीज होते। ते तुम्हाला निगोशिएट करून ह्या पॅकेजमध्ये मिळालं। ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याकडे सिंगल पेमेंटचं 83 लाखाचं सुद्धा पॅकेज उपलब्ध आहे। आता हे तुम्हाला देताना पहिल्या वर्षी 42 लाख आणि 12.5 गुणिले 4 वर्ष असं 92 लाखाच्या पॅकेजमध्ये चांगलं वेल नोन कॉलेजमध्ये आपल्याला तेलंगणामधल्या 27 कॉलेजमध्ये पेक्षा काही कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं आहे। सिटीमध्ये पाहिजे असेल, एकदम शहरामध्ये तेलंगणा शहरातल्या हैदराबाद सिटीमध्ये पाहिजे असेल तरी 1.5च्या रेंजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं। NRIचे काही याच्यामध्ये नॉर्म्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही देऊ। आपले गेल्या वर्षी जवळपास खूप सारे विद्यार्थी सगळे तिकडे ॲडमिशन घेतात। गेल्या वर्षी जवळपास 70चे ॲडमिशन आपल्याला कॅटेगरी बी मधून विद्यार्थी गेले आणि NRI कोटा किंवा IQ कोटा ज्याला आपण म्हणू किंवा कॅटेगरी सी मधून सुद्धा खूप सारे विद्यार्थी जाऊ शकतात। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या तेलंगणाच्या पॅकेजच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर समजा ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात। 100% तुम्हाला त्याच्याबद्दलच्या डिटेल गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि ॲडमिशनसाठीचं गायडन्स सक्सेसफुल करण्याचा 100% प्रयत्न करू। एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।